राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूरमध्ये. सरकार कोणत्याही चर्चेला तयार, विरोधकांच्या प्रश्नाला समर्पक उत्तरं देणार, 18 विधेयकं मांडणार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातला विरोधी पक्ष दिशाहीन असल्याची टीका करत विरोधी पक्षनेता निवडीचा निर्णय अध्यक्ष आणि सभापतींच्या अखत्यारीतला. मुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या सदस्यांची संख्या कमी असली तरी त्यांना गांभीर्यानं घेऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यावर अधिवेशनात भर देणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या विरोधी पक्ष नेत्याची निवड जाणून बुजून टाळली जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार. गोव्यामध्ये एका नाईट क्लबला लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त. घटनेच्या चौकशीचे गोवा सरकारचे आदेश. वैमानिक संघटनेच्या मागणीनुसारच FDTL नियम लागू, मात्र इंडिगोनं हे बदल गांभीर्यानं घेतले नाहीत. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करणार, मुरलीधर मोहोळ. इंडिगो संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारची कठोर भूमिका. परिचालनातल्या अपयशाबद्दल DGCA कडून कारणे दाखवा नोटीस. संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते लेह इथं 125 सीमा पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन. हा सीमावर्ती भागातल्या पायाभूत सुविधांना मजबूत करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा पुरावा असल्याचं सिंह यांचं प्रतिपादन. मध्य प्रदेशात बालाघाटमध्ये नक्षल प्रतिबंधक हॉक फोर्सला मोठं यश. MMC झोनच्या कान्हा भोरमदेव तुकडीच्या 10 सशस्त्र नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण. आणि नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगी गडावरून वाहन कोसळून झालेल्या अपघातात 6 भाविकांचा मृत्यू. राज्य सरकारकडून भाविकांच्या वारसांना 5